नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जावामध्ये फायनल कीवर्ड बघणार आहोत. ओके, तर फायनल कीवर्ड हा एक मॉडिफायर आहे फॉर व्हेरिएबल्स, मेथड्स आणि क्लासेससाठी. ओके, तर तुम्ही हा कीवर्ड तिघांवर वापरू शकतात: व्हेरिएबल्स, मेथड्स आणि क्लासेसवर. व्हेरिएबल्समध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर फायनल कीवर्ड आपण अशा व्हेरिएबल सोबत वापरतो ज्यांची व्हॅल्यू आपण चेंज करत नाही. ओके, सो वन्स असाइन अ व्हॅल्यू, फायनल व्हेरिएबल कॅनॉट बी रिअसाइन. म्हणजे आपल्याला लेट्स से एक व्हॅल्यू एक स्टोअर करायची आणि ती व्हॅल्यू कधीच चेंज नाही झाली पाहिजे. म्हणजे ओके, तर मग आपण त्या व्हेरिएबलमध्ये ती व्हॅल्यू स्टोअर करू आणि नंतर जर आपण कुठे तो व्हेरिएबल रिअसाइन करायला गेलो तर ती व्हॅल्यू कंपायलर चेंज करू देणार नाही. कंपायलर काय सांगेल, आयदर या व्हेरिएबलमधून फायनल काढून टाका किंवा तुम्ही तसं तसं राहू द्या, त्याला चेंज करू शकत नाही. ओके, तर एकदा जर तुम्ही फायनल व्हेरिएबलला व्हॅल्यू दिली तर नंतर तुम्ही त्या व्हेरिएबलला परत व्हॅल्यू रिअसाइन करू शकत नाही. दिस एन्शुअर्स कन्सिस्टन्सी आणि इम्युटेबिलिटी. ओके, म्हणजे तुमचा व्हेरिएबलची व्हॅल्यू कन्सिस्टंट राहते थ्रू आउट द प्रोग्राम, आणि इम्युटेबिलिटी म्हणजे तो चेंज होत नाही, व्हॅल्यू चेंज होत नाही. तर तुमचे जे जे काही कॉन्फिगरेशन व्हॅल्यूज आहेत, जसे की डेटाबेसची स्ट्रिंग झाली, किंवा काही अशी व्हॅल्यू जी तुम्हाला प्रोग्राममध्ये फिक्स्ड पाहिजे, जी चेंज नाही करायची, तर ती व्हॅल्यू तुम्ही फायनल व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकता. नेक्स्ट आहे फायनल मेथड्स. तर फायनल मेथड्स म्हणजे लेट्स से तुम्ही एक क्लास इनहेरिट केली आहे. ओके, म्हणजे एक पॅरेंट क्लास, एक चाइल्ड क्लास आहे. तर पॅरेंट क्लास मधल्या मेथड तुम्ही चाइल्ड क्लासमध्ये ओव्हरराईड करू शकता. ओके, इनहेरिटन्स मध्ये आपण बघितलंय ते. तो ओव्हरराईड करताना काय करतो, आपण पॅरेंट क्लास मधली मेथडची सिग्नेचर तसे तसे वापरतो आणि मग आपण चाइल्ड क्लासमध्ये तिला स्वतःचं इम्प्लिमेंटेशन देतो. बट जर तुम्ही पॅरेंट क्लासमध्ये एखादी मेथड फायनल म्हणून डिक्लेअर केली आहे, तर तुम्ही चाइल्ड क्लासमध्ये ती ओव्हरराईड करू शकत नाही. ओके, कॅनॉट बी ओव्हर रिडन बाय सब क्लासेस. म्हणजे तुमच्या ज्या पण चाइल्ड क्लासेस आहेत, तर तुमच्या फायनल क्लासमधल्या मेथड त्या ज्या काही फायनल मार्क्ड आहेत, ओके, ज्या मेथड फायनल मार्क्ड आहेत त्या ओव्हरराईड करू शकत नाही. प्रिव्हेंटिंग अनएक्सपेक्टेड मॉडिफिकेशन टू कोअर फंक्शनॅलिटी. ओके, इनहेरिटन्स मध्ये आपण काय करतो, पॅरेंट क्लासेसचे मेथड इनहेरिट करतो, राईट? आणि आपल्याला जर डायनामिक पॉलिमॉर्फिझम म्हणजे पॉलिमॉर्फिझम इम्प्लिमेंट करायचं आहे आपण, तर त्या मेथडचं बिहेवियर आपण ओव्हरराईड करतो चाइल्ड क्लासमध्ये. बट जर ती मेथड पॅरेंट क्लासमध्ये फायनल मार्क आहे तर ती आपण ओव्हरराईड करू शकत नाही. ओके, तर बेसिकली ओव्हररिडन थांबवण्यासाठी फायनल मेथड यूज होतात. तसंच फायनल क्लासेस पण असतात. तर फायनल क्लासेस म्हणजे काय, जी क्लासला कोणीच इनहेरिट करू शकत नाही. ओके, म्हणजे अशी क्लास जिचा कोणीच चाइल्ड क्लास असू शकत नाही. फॉर एक्झाम्पल स्ट्रिंग क्लास. स्ट्रिंग क्लास ही फायनल क्लास आहे जावामध्ये. ओके, स्ट्रिंग क्लास ही फायनल क्लास आहे. तिचा आपण तिला एक्सटेंड करू शकत नाही. म्हणजे तुम्ही असंच कुठलीही क्लास क्रिएट करताना एक्सटेंड स्ट्रिंग असं नाही करू शकत. ओके, ते आपण एक्झाम्पल मध्ये बघूच. तर फायनल क्लासेस ह्या ह्या तुम्ही इनहेरिट करू शकत नाही. ओके, तर क्लासेसचं बिहेवियर सील करण्यासाठी फायनल क्लासेस क्रिएट केल्या जातात. ओके, कॅनॉट बी एक्सटेंडेड, मेकिंग देम सील अगेन्स्ट इनहेरिटन्स बेस्ड मॉडिफिकेशन. ओके, तर हे होतात फायनल क्लासेस, फायनल मेथड्स आणि फायनल व्हेरिएबल्स. तर ही होती थेरी. आपण आता याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन बघू की कसं वर्क होतं फायनल कीवर्ड. तर मी ऑलरेडी एक क्लास क्रिएट केली फायनल कीवर्ड नावाची. आणि आपण आता एक व्हेरिएबल क्रिएट करू फायनल. ओके, फायनल फायनल इंट टेस्ट. आता आम्ही हा व्हेरिएबल क्रिएट केलाय. आता हा इन्स्टन्स व्हेरिएबल आहे म्हणून पहिले मला त्या क्लासचा इन्स्टन्स क्रिएट करावा लागेल. ओके, तर आता मी मेन मध्ये त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. एफ इक्वल टू न्यू. आणि आता मी एफ, आता बघा, आपण फायनल केलाय. हा जो व्हेरिएबल आहे टेस्ट, ह्याला आपण फायनल डिक्लेअर केलाय, बरोबर? त्याला व्हॅल्यू दिली 10. आता जर मी एफ डॉट टेस्टला व्हॅल्यू असाइन करायला गेलो तर कंपायलर लगेच आपल्याला एरर देईल. कंपायलर काय म्हणतोय, रिमूव्ह फायनल मॉडिफायर ऑफ टेस्ट. कंपायलर सांगतंय फायनल रिमूव्ह करा, तरच तुम्ही व्हॅल्यू चेंज करू शकता. जर मी फायनल रिमूव्ह केला तर व्हॅल्यू चेंज होते. फायनल ठेवला तर व्हॅल्यू तशी तशी राहते. म्हणजे एकदाचा आपण व्हेरिएबलवर फायनल वापरला त्याची व्हॅल्यू आपण परत चेंज करू शकत नाही. ओके, परत चेंज करू शकत नाही. ओके, तसंच तुम्ही एक लोकल व्हेरिएबल घेऊ आपण आता. ह्याच म्हणजे लोकल व्हेरिएबल म्हणजे जो ह्या मेथडमध्येच यूज होईल. लेट्स से फायनल
फायनल स्ट्रिंग घेऊ आपण आता. फायनल स्ट्रिंग टी इक्वल टू टेस्ट स्ट्रिंग. ओके. आणि आता परत टीला जर मी परत व्हॅल्यू दिली तर काय होतं बघा. टी इक्वल टू असाइनिंग न्यू व्हॅल्यू. ओके. परत कंपायलरने एरर द्यायला सुरुवात केली. कंपायलर काय म्हणतोय तेच सिमिलर वॉर्मिंग, रिमूव्ह फायनल मॉडिफायर ऑफ टी. म्हणजे तुम्ही फायनल काढा तरच व्हॅल्यू तुम्ही रिअसाइन करू शकता ह्या व्हेरिएबलला. ओके. व्हेरिएबल एकदाचा फायनल मार्क झाला त्याची व्हॅल्यू तुम्ही चेंज करू शकत नाही. ओके. तर तुम्हाला समजलं फायनल कीवर्ड व्हेरिएबलवर का यूज केला जातो. कारण की आपल्याला एक फिक्स व्हॅल्यू असाइन करायची व्हेरिएबलला, जी व्हॅल्यू कधीच प्रोग्राममध्ये चेंज झाली नाही पाहिजे चुकून पण. ओके. त्यासाठी फायनल कीवर्ड यूज केला जातो. तर मोस्टली याचं ऍप्लिकेशन म्हणजे काय, जसं की कनेक्शन स्ट्रिंग्स किंवा काही स्टॅटिक व्हॅल्यूज ज्या की आपल्याला प्रोग्राममध्ये तशा तशा वापरायच्या, कुठंच चेंज करायचे नाही, अशा व्हॅल्यूज आपण एका फायनल व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकतो. मग तो व्हेरिएबल आपण म्हणजे न टेन्शन घेता वापरू शकतो कुठेही, की आपल्याला माहिती याची व्हॅल्यू चेंज होणार नाही. आपण ती व्हॅल्यू डायरेक्ट वापरू शकतो कारण की आपल्याला माहिती तो फायनल आहे आणि त्याची व्हॅल्यू कधीच चेंज होत नाही. तर स्टॅटिक व्हॅल्यूज म्हणजे ज्या कधीच चेंज होत नाही त्याच्यासाठी फायनल कीवर्ड वापरला जातो. ओके. लेट्स से आता आपण व्हेरिएबलचं इम्प्लिमेंटेशन बघितलं. आता आपण मेथडचं इम्प्लिमेंटेशन बघू. तर मेथडसाठी आपल्याला दोन क्लासेस क्रिएट करावे लागतील. त्यासाठी इनहेरिटन्स बघावं लागेल आपल्याला. तर न्यू क्लास क्रिएट करतोय मी. लेट्स से पॅरेंट. ओके. पॅरेंट क्लास आणि ज्यात एक चाइल्ड क्लास क्रिएट करू. चाइल्ड. आणि आता चाइल्डला मी एक्सटेंड करतो पॅरेंटशी. एक्सटेंड्स पॅरेंट. तर आपण काय केलंय, दोन क्लासेस क्रिएट केले आहे. एक पॅरेंट क्लास आणि एक चाइल्ड क्लास. चाइल्ड क्लास पॅरेंटला एक्सटेंड करते. ओके. तर मी आता पॅरेंटमध्ये एक मेथड डिफाईन करतो. त्या मेथडचं नाव आहे डिस्प्ले समथिंग डिस्प्ले. पब्लिक वॉइड डिस्प्ले. आणि याच्यात आपण प्रिंट करू सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट हाय फ्रॉम पॅरेंट. ओके. आणि आता आपण काय करू, ही सेम मेथड आपण आता चाइल्ड मध्ये वापरू. कारण की काय करतं चाइल्ड क्लास, काय करते पॅरेंट क्लासचा सगळं बिहेवियर इनहेरिट करते, बिहेवियर प्लस प्रॉपर्टीज. कारण की बिकॉज ऑफ इनहेरिटन्स मुळे काय करतो चाइल्ड क्लास सगळं इनहेरिट करतो फ्रॉम पॅरेंट क्लास. ओके. मग आपण ऑलरेडी चाइल्डला एक्सटेंड केलंय पॅरेंट सोबत. हम्म. तर आता ऑटोमॅटिकली आपल्याला सगळ्या ज्या पॅरेंटच्या मेथड्स आहेत त्या आपल्याला चाइल्डमध्ये वापरता येतील. तर आपण काय करू, ओव्हरराईड करून बघू बिहेवियर. तर आपण सेम सेम मेथड इम्प्लिमेंट करू. पब्लिक वॉइड डिस्प्ले. सेम मेथड इम्प्लिमेंट करतोय मी. ओके. सेम मेथड आणि आणि आता याच्यात फक्त प्रिंट थोडंसं वेगळं करू. आता बिहेवियर ओव्हरराईड करतोय म्हणजे नेमकं काय करतोय आपण ते बघू. ओके. तर आपल्याकडे दोन क्लासेस आहे, एक पॅरेंट क्लास आहे, एक चाइल्ड क्लास आहे. चाइल्ड क्लास इनहेरिट करते पॅरेंट पासून. आणि आता आपण पॅरेंट पहिले नाही का आपण पॅरेंटचा ऑब्जेक्ट क्रिएट करू. ओके. पॅरेंट टी इक्वल टू न्यू पॅरेंट. आणि आपण पी डॉट डिस्प्ले आणि ही क्लास रन करू आपण. ओके. हाय फ्रॉम पॅरेंट आलं. हाय फ्रॉम पॅरेंट. आता अपग्रेड केला, आपण प्रिंट केलं तर हाय फ्रॉम पॅरेंट आलं. आता आपण चाइल्ड पण एक पॅरेंटचाच टाईप आहे, राईट. म्हणजे आता चाइल्ड एक्सटेंड करतोय पॅरेंटला तर चाइल्ड पण पॅरेंटचाच टाईप झाला. तर मी असं करू शकतो पॉलिमॉर्फिझम मुळे पॅरेंट पी इक्वल टू न्यू चाइल्ड असं करू शकतो, राईट. इथं सी नाव देऊ आपण. ओके. असं करू शकतो मी, बरोबर. आता बघा, तुमचा चाइल्डचा टाईप पण पॅरेंटच आहे का, कारण की चाइल्ड इनहेरिट करतोय पॅरेंट पासून. चाइल्डने एक्सटेंड केलंय पॅरेंटला, म्हणून तुमचा चाइल्ड पण एक पॅरेंटचाच प्रकार, पॅरेंट क्लासचाच प्रकार आहे. ओके. तर मी पॅरेंट सी इक्वल टू न्यू चाइल्ड करू शकतो.
ओके, म्हणजे हे पॉलिमॉर्फिझम मध्ये आपण बघतोच की एकाच एकाच याचे मल्टिपल स्ट्रक्चर्स. मॉर्फिझम म्हणजे स्ट्रक्चर, पॉली म्हणजे मेनी. तर आता जर सी डॉट डिस्प्ले केलं तर काय प्रिंट होईल बघू आपण. बघा, व्हेरिएबल पॅरेंट क्लासचा आहे दोघांकडे, व्हेरिएबल पॅरेंट क्लासचा आहे दोघांकडे, बट पी पॅरेंटच्या ऑब्जेक्टला पॉईंट करतोय आणि सी चाइल्डचा ऑब्जेक्टला पॉईंट करतोय. आणि दोघांकडे पॅरेंट पॉसिबल काय, इनहेरिटन्समुळे, राईट? कारण की चाइल्ड पॅरेंटला एक्सटेंड करतोय आणि चाइल्ड इनहेरेंटली मग पॅरेंटचा एक टाईप झाला, बिकॉज चाइल्ड एक्सटेंड करतोय पॅरेंटला. म्हणून पॅरेंट सी इक्वल टू न्यू चाइल्ड करू शकतो आपण. आणि बिकॉज डिस्प्ले मेथड जी पॅरेंट मध्ये ती आपण ओव्हरराईड केली चाइल्ड मध्ये आणि आपण स्वतःचं इम्प्लिमेंटेशन दिलं. चाइल्ड मध्ये काय आहे, हाय फ्रॉम चाइल्ड आलं. ओके, तर व्हेरिएबल पॅरेंट म्हणजे व्हेरिएबल आपण पॅरेंट क्लासचा क्रिएट केला, पण बघा डिस्प्ले मेथडचे दोन्ही व्हर्जन वेगळे वेगळे आहेत. ओके, म्हणजे एक डिस्प्ले करतोय पॅरेंट मधून, एक डिस्प्ले करतो चाइल्ड मधून. आता इथं फायनल कीवर्डचा उपयोग काय, जर मी पॅरेंट मध्ये हिला मी म्हटलं फायनल, तर काय प्रॉब्लेम क्रिएट होईल पाहू आपण. हिला जर मी म्हटलं फायनल, तर बघा लगेच चाइल्ड मध्ये एरर यायला सुरुवात होते. चाइल्ड काय म्हणतो मग, की ही जी मेथड आहे ती पॅरेंट मध्ये फायनल मार्कते म्हणून मी हिला ओव्हरराईड करू शकत नाही. आयदर तुम्ही मेथडचं नाव बदला किंवा फायनल मॉडिफायर जे पॅरेंट मध्ये ते काढून टाका. फायनल म्हणजे ती मेथड आपण ओव्हरराईड करू शकत नाही पॅरेंट मधून. तुम्ही याला डिस्प्ले वन केलं, हे लगेच रडायला थांबेल, कारण की ही मेथड मग डिफरंट होऊन जाईल. पॅरेंट मध्ये वेगळी मेथड आहे, इथं वेगळी मेथड आहे. बट जर तुम्हाला पॅरेंट मधलीच मेथड ओव्हरराईड करायची, ओव्हरराईड म्हणजे त्याचं बिहेवियर चेंज करायचं आहे, पॅरेंट मधून चाइल्ड मध्ये दुसरं बिहेवियर द्यायचं आहे. आता पहिल्या केसमध्ये काय केलं होतं आपण, पॅरेंट मध्ये जी मेथड आहे तिलाच चाइल्ड मध्ये आपण डिक्लेअर केलं आणि पॅरेंट मध्ये बिहेवियर काय, हाय फ्रॉम पॅरेंट प्रिंट करतोय. पण नाही, मला काय प्रिंट करायचं, हाय फ्रॉम चाइल्ड प्रिंट करायचंय. म्हणून आपण काय केलं, बिहेवियर ओव्हरराईड केलं. ओके, तर आता फायनल कीवर्ड लावल्यामुळे काय झालं, ती मेथड आपण ओव्हरराईड करू शकत नाही. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवा, जर मेथड फायनल मार्क्ड आहे तर ती मेथड आपण चाइल्ड क्लासमध्ये ओव्हरराईड करू शकत नाही. हा त्याच्यातला मेन मुद्दा आहे बस. ओके, तर समजला फायनल कीवर्डचा उपयोग फॉर मेथड्स. आता हे झालं तुमचं मेथड लेवलला. आता जाऊया आपण क्लास लेवलला. क्लास लेवलला जर मी हिला फायनल मार्क केलं तर चाइल्ड लगेच रडायला लागेल. चाइल्ड काय म्हणेल, अरे उलट केलं का, नाही बरोबर आहे. पॅरेंटला जर मी फायनल मार्क केलं तर चाइल्डला आपण एरर येतोय, काय म्हणतोय की रिमूव्ह फायनल मॉडिफायर फ्रॉम पॅरेंट. म्हणजे एखादी क्लास जर फायनल मार्क्ड आहे तर तिला कोणतीच क्लास एक्सटेंड करू शकत नाही. ओके, ती क्लासचे कोणतेच चाइल्ड असू शकत नाही. एखादी क्लास फायनल मार्क्ड आहे तर तिचे कोणतेच चाइल्ड असू शकत नाही, तिला कोणीच एक्सटेंड करू शकत नाही. हे त्याचा अ, हा त्याचा यूज आहे. तर हे का केलं असेल, फॉर एक्झाम्पल स्ट्रिंग क्लास तुम्ही बघितली, स्ट्रिंग क्लास ही फायनल क्लास आहे. ओके, तिला फायनल का ठेवलंय, कारण की स्ट्रिंग मध्ये भरपूर भरपूर मेथड आहेत, भरपूर त्याचे इम्प्लिमेंटेशन आहे. तर ते इम्प्लिमेंटेशन कोणी चेंज नाही केले पाहिजे, नाही तर स्ट्रिंग क्लासला कोणी काय केलं असतं, ओव्हरराईड म्हणजे एक्सटेंड केलं असतं, स्ट्रिंग क्लासला एक्सटेंड केलं असतं आणि स्वतःचे इम्प्लिमेंटेशन प्रोव्हाइड केले असते. म्हणजे जे स्ट्रिंग क्लास मधले जे इम्प्लिमेंटेशन आहे त्याला ओव्हरराईड केलं असतं चाइल्ड क्लासमध्ये, आणि मग एक स्टँडर्ड स्ट्रिंगचं इम्प्लिमेंटेशन तुम्हाला भेटलं नसतं. प्रत्येकाने स्ट्रिंग क्लासचं आपलं आपलं इम्प्लिमेंटेशन बनवलं असतं. पण आता स्ट्रिंग क्लास फायनल आहे, एकदाची स्ट्रिंग क्लास फायनल डिक्लेअर झाली म्हणजे स्ट्रिंग क्लासचं इम्प्लिमेंटेशन कोणाला ओव्हरराईड करता येईल का, नाही. ज्या मेथडचे स्ट्रिंग क्लास आहेत त्याच वापरावं लागतील, जे व्हेरिएबल्स आहेत तेच वापरावं लागतील. तुम्ही स्वतः काही डिक्लेअर करू शकत नाही, कारण की तुम्ही तिला एक्सटेंड करू शकत नाही. तुम्ही तिचं बिहेवियर मॉडिफाय करू शकत नाही. स्ट्रिंग क्लास आहे, तिला कोणीच मॉडिफाय करू, तिचं बिहेवियर कोणीच मॉडिफाय करू शकत नाही, तिला कोणी एक्सटेंड करू शकत नाही. म्हणजे अक्रॉस कुठेही स्ट्रिंग क्लास कॉमनच राहील. हा त्याचा मेन उपयोग आहे. म्हणजे तुमची एक जी क्लास तुम्हाला तिचं बिहेवियर मॉडिफाय करू द्यायचं नाही, तिचा कोड जसा तसा राहिला पाहिजे, म्हणजे तिचं बिहेवियर तसं तसं राहिलं पाहिजे, तर त्या केसमध्ये तुम्हाला ती क्लास फायनल मार्क करायची आहे. ओके, ओके, देन हा होता फायनल क्लासचा टॉपिक. आता आपण क्विकली बघूया की स्ट्रिंग क्लासचा आपल्याला इम्प्लिमेंटेशन बघता येतं का. स्ट्रिंग एस मी एक असाच व्हेरिएबल क्रिएट करतोय, जस्ट टू स्ट्रिंग
ओपन डिक्लेरेशन, हा बघा, फायनल क्लास स्ट्रिंग, राईट, फायनल क्लास स्ट्रिंग. आता ही फायनल डिक्लेअर केली म्हणजे हिला कोणी एक्सटेंड करू शकतं का? नाही. तुम्ही ट्राय करून बघा, होत असेल तर चांगलंच आहे. चाइल्ड एक्सटेंड स्ट्रिंग करून बघू, होत आहे का? नाही. काय म्हणताय ते? कॅनॉट सब क्लास द फायनल क्लास स्ट्रिंग. कॅनॉट सब क्लास, डायरेक्ट सब क्लास करूच शकत नाही आपण. सब क्लास जसं आपण पॅरेंट चाइल्ड म्हणतो, एक नोटेशन ते झालं इनहेरिटन्सच्या केसमध्ये पॅरेंट चाइल्ड. तसं क्लास आणि सब क्लास, म्हणजे क्लास म्हणजे जाईल पॅरेंट, सब क्लास म्हणजे जाईल चाइल्ड क्लास. ओके. तर हा होता फायनल कीवर्डचा यूज. आपण त्याचे बघितलं की व्हेरिएबलमध्ये काय यूज होतं, मेथडमध्ये काय यूज होतं आणि क्लास लेवलला काय यूज होतं. तर होपफुली तुम्हाला समजलं असेल की फायनल कीवर्ड का आणि कुठे यूज होतो. तर जर तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि आपण भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.